नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपला पाला काढून झालेला आणि तुम्हाला ऊस दाखवण्यासारखं आहे। हा फक्त मित्रांनो 5 महिने आणि 20 दिवसांचा ऊस आहे। आज 23 तारीख आहे। 6 फेब्रुवारीला याला किती दिवस पूर्ण होणार आहे? ती 6 महिने पूर्ण होणार आहे। आणि 6 महिन्याच्या पूर्ण वयाच्या आतच याला कांड्या किती तुम्हाला मी मोजून दाखवतो। आता कुठलं पण ऊस घ्या। 1 2 3 4 5 6 7 8 आणि पाल्यात 9। 1 2 3 4 5 6 7 8 पाल्यात 9। आता आतली मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। 1 2 3 4 5 6 7 आणि पाल्यात 1 8। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। म्हणजे मित्रांनो 8 ते 12 कांड्या हा असणार आपला हा ऊस आहे। तुम्ही मागे सुद्धा बघितलं काळा कुठं ऊस आहे, कुठं रोग नाही, कुठं तांबेरा नाही, कुठं काय नाही। आता याला नियोजन आपण काय केलं ते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितले। थोडक्यात व्हिडिओ करायचा आहे। आता थोडं वाकावं लागते कारण तुम्हाला मी पूर्ण दिसतं का नाही माहीत नाही, पण डोक्याच्या वर आपल्या हा ऊस गेलेला आहे। फक्त किती महिन्यात? 5 महिने 20 दिवस आज पूर्ण झालेले आहेत आणि अजून 10 दिवसात आपला 1 महिना पूर्ण होतोय आणि 7वा महिना लागतोय। 6 महिन्यात मित्रांनो 8 ते 10 कांड्या, कुठं कुठं 12 आहेत, कुठं कुठं 8 आहेत, पण बऱ्यापैकी मित्रांनो सरासरी जरी काढली तर 8 ते 10 कांड्या ह्या आपल्या ऊसाला आज आहेत। 6 महिन्यात मित्रांनो ह्या अजून 1 कांडी वाढेल, अजून 10 दिवसात अजून एखादी कांडी वाढणार आहे। त्यामुळे ॲव्हरेज सरासरी जर धरल्या तर आपल्या ऊसाला आज 10 कांड्या आहेत। आता फुटवं किती आहेत तुम्हाला मोजून दाखवतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। तर इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। 1 2 3 4 5 7। 1 2 3 4 5 6 7 8। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। म्हणजे मित्रांनो सरासरी 10 फुटवा आहे, ते कुठं 8 आहे, ते कुठं 13 आहे, ते कुठं 12 आहे, ते पण संख्या नियोजन एकदम मस्त झालेलं आहे। मित्रांनो बरेच लोक सांगतात की जेटा मोडा मग येतं। आता तुम्ही याच्यात जर बघितलं तर तुम्हाला जेटा कोंबच करणार नाही की कुठला आहे। आता एकसारखा सगळा ऊस आहे, आपण जेटा मोडलेला नाही। बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असं असतं की जेटा मोडायचा, परत लागवड टाकायची, तो खर्च आमाप करत बसू नका। जेट्याबरोबर फुटवा कसा काढायचा त्यासाठी पहिलं व्हिडिओ बघा आणि हे तुम्हाला आज पुरावा म्हणून दाखवतोय। सगळे जर ऊस बघितले हे तर एका उंचीचे आहेत। हे जर बघितलं तुम्ही सगळे एका उंचीचे आहेत। ह्याच्यात तुम्हाला जेटा ओळखणार आहे का? जेटा ओळखणार नाही। तर आता पाला आज काढलेला आपण, पाला काढण्याचा फायदा तुम्हाला माहीत आहेत। आता ही जमीन झाकळलेली आहे त्यामुळे वल जास्त राहत्या। उन्हाळ्यात जरी पाणी कमी पडलं तर पाणी काय होतंय, वल जमिनीमध्ये टिकून राहते, वापसा चांगला राहतो आणि काय होते जे जीवाणू आहेत त्यांना हा पाला किंवा गांडूळ जे आहेत, हा पाला जसा जसा कुजल तसा त्याला चुरा जो होतो तो गांडुळांना खायला मिळतो। तर मित्रांनो हा झाला पहिला फायदा। दुसरा फायदा आहे, आता ही मैदान जे झाले तुम्ही बघताय की आता डायरेक्ट ऊन ह्या सऱ्यांच्या बुडक्यात पडते। त्यामुळे काय होणार आहे, आता पुढच्या 2 महिन्यात जे वॉटर शूट येतात ते म्हणजे हत्तीकोंब म्हणतो आपण त्याला मागून, ते चांगल्या प्रमाणे आणि लवकर येण्यास मदत होतात आणि ते ऊस जाईपर्यंत आपले 15 ते 20 कांड्यापर्यंत हत्तीकोंब जातात। तर हा दुसरा फायदा झाला। तिसरा फायदा मित्रांनो आहे की वाऱ्यामुळे काय होते, हवेतील आपल्याला नायट्रोजन ऑक्सिजन काय जे असेल ते जे पिकाला लागतं ते नायट्रोजनचं प्रमाण चांगल्या पद्धतीने हवेतून आपल्याला मिळतं राहतं। आणि चौथा याचा फायदा असा आहे की पाल्यामुळे वारा अडतं आणि वारा अडल्यामुळे काय होतं, दाब वाढतो ऊसाव आणि ऊसाव दाब मांडल्यामुळे ऊस लवकर पडतो। त्यामुळे पाला काढला की ऊस पडण्याची शक्यता थोडी कमी होते, थोडा लेट पडतो पण शिस्तीत पडतो। तर हे मित्रांनो झालं पाला काढण्याचे फायदे। ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आता तण जर बघितलं असेल तर कुठं कुठं बुडक्यात आहे, अजून महिना 1.5 महिन्याने आपण तणनाशक मारणार आहे। तोपर्यंत आता आपण काय करायचं आहे, ह्याला 1 पोटॅश MOP आणि अमोनियम सल्फेट 1 पोतं हे टाकून घेणार आहे आपण, जेणेकरून हे जे लांब्याने जाडी वाढावी आणि 1 फवारणी घेणार आहे। त्याच्यामध्ये जी जिब्रेलिक ॲसिडचं प्रमाण ठेवणार आहे आपण, एकरी 3 ग्रॅम ते 4 ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड मारणार आहे। आता या 14 गुंठ्याचाच प्लॉट आहे, पण असा प्लॉट जर तुम्ही बघितला आहे का कुठं सांगा? कुठल्याही मास्टरचं किट नाही, कुठलंही किट नाही, हे आपल्या डोक्यानं सगळं चाललेलं आहे। तर कशा पद्धतीने आले आणि अगदी कमी खर्चात। आता याच्यात आपण भुईमुगाचं सुद्धा आंतरपीक घेतलेलं आहे। 6
6 म्हणजे 3 क्विंटल 14 क्विंटल आपल्याला शेंगा झालेल्या आहेत. तर मित्रांनो त्या शेंगा घेऊन सुद्धा आपला ऊस इतका चांगला आहे. आणि याचं नियोजन कसं वाटतं तुम्हाला सांगा. तर मित्रांनो आता पाणी जर तुम्ही नियोजन भेटलं तर माझी जमीन आहे त्या पद्धतीने मी एक 10 ते 15 दिवसांनाच पाणी देतो, कारण पाण्याची जास्त गरज नाही. थंडी चालू आहे, आमाप थंडीमध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवल्यामुळे काय झालं बघा, तर सगळा ऊस काळोखी आहे आणि कुठेही तुम्हाला रोग दिसणार नाही. फक्त आता आपण एक फवारणी घेणार आहे, त्याच्यात बुरशीनाशक टाकणार आहे, ही शेवटची फवारणी असणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की अजून निरोगी पिकं राहतील, दशी पडणार नाहीत. कुठं ऊस कट होतो, कुठं त्याच्यामध्ये दशी तयार होतात, कुठं तांबेरा येतो, मावा येतो, ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट की पानाची लांबी आणि रुंदी वाढल्यामुळे काय होणार आहे, कांडी आपली उन्हाळ्यात सुद्धा एकसारखे समान सुटेल. आता याचा फायदा काय होणार आहे सगळ्या गोष्टींचा, ज्यावेळी उन्हाळ्यात आपल्या जर ह्या कांड्या बेडल्या, आता तुम्ही बघितलं तर इथंचं पेर आहे ती कांड्याला, कुठेही बघा तुम्ही एका एका इथंच आहे आणि एकदम जाडी क्वालिटी झाली आहे. कुठेही बघितलं तुम्ही तर जाडी एकदम क्वालिटी झालेली आहे. तर ते काय होतंय माहिती आहे मित्रांनो, पाण्याचा ताण किंवा पानं जर आकूड पडली तर काय होतंय, कांड्या आपल्या आकूड पडतात. आणि कांड्या आकूड पडल्यामुळे काय होते, कांड्या आकूड पडतात आणि कांड्या आकूड पडल्यामुळे काय होते, ऊसाचं वजन कमी होतं किंवा आपल्या अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी होतं. तर कांड्या एकसारख्या राहण्यासाठी किंवा लांब राहण्यासाठी किंवा उन्हाळ्यात सुद्धा त्याचा कमतरता अन्नद्रव्यांची भासू नये त्यासाठी आपण 1 किलो 1 MOP आणि 1 अमोनियम सल्फेट आणि त्याच्याबरोबर दुय्यम अन्न घटकांचा सुद्धा देणं गरजेचं आहे. कारण दुय्यम अन्नद्रव्य हे अतिशय महत्त्वाचे आहेत पिकांसाठी, त्यामुळे दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो ऊस एक नंबर आहेच. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता जवळजवळ 10 ते 12 कांड्यावर 5.5 महिन्याचा ऊस आहे मित्रांनो. किती 5.5 महिन्याचा. अजून इथून पुढे जर बघितलं तुम्ही, आता जानेवारी आज 23 तारीख आहे, फेब्रुवारी आला, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला जरी ऊस गेला तरी आपला अजून किती राहिलेत, 9 महिने राहिलेत मित्रांनो. किती 9 महिने राहिलेत. मग 9 महिन्यात महिन्याला 2 ते 3 कांड्या जरी धरल्या तर 9 दुने 18 आणि वरच्या पावसाळ्यात 1 3 कांड्या, अशा त्या 5 ते 6 कांड्या म्हणजे 20 ते 25 कांड्या अजून वाढणार आहेत. आणि 25 कांड्या प्लस ह्या 10 म्हणजे 35 ते 40 कांड्यावर ऊस जाणार आहे. आणि एकरी आपल्याला 2.5 ते 3 टनापर्यंत उत्पन्न पडणार आहे. म्हणजे एकरी 100 ते 120 टनापर्यंत हे उत्पादन आपलं 100% जाणार आहे मित्रांनो. तर त्या पद्धतीनेच आपण नियोजन करूया. कुठेही गाफील राहू नका, नियोजन व्यवस्थित पाहिजे, वेळेवर सगळी खतं पाहिजेत तरच ते नियोजन व्यवस्थित होईल. तर मित्रांनो ऊस कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमचा ऊस आता किती महिन्याचा आणि किती कांड्यावर आहे तेही मला कळवा. हा ऊस आता तुम्हाला दाखवतोय म्हणजे खोटं बोलून आपल्याला काही करायचं नाही, कारण माझा यात नफा फायदा काही नाही. फक्त मी जे करत असतोय ते तुम्ही बघत जावा आणि त्या पद्धतीने चाला. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्यांना सुद्धा फरक पडलेला आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा चाला. एवढंच करा, बाकी काही अपेक्षा नाही. कमी खर्चात चांगलं उत्पादन काढूया आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा आपण सुखाच्या मार्गाने आणि समृद्धीच्या मार्गाने नेऊया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.